तू फक्त मॅटरच नाही तर वेव्ह सुद्धा आहे. पहिल्यांदा हे डी ब्रॉगली यांनी सांगितलं आणि त्यांचा हायपोथेसिस की प्रत्येक मॅटरकडे अगदी इलेक्ट्रॉन पासून तर डायनोसॉर पर्यंत वेव्ह नेचर असतं. आइन्स्टाईन सांगून गेले की वेव्ह ही पार्टिकल सारखी बिहेव करू शकते. त्यासाठी त्यांनी त्यांची फेमस फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन दिली आहे. त्यांना त्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वरचे नीटसाठी लागणारे जे लेक्चर्स आहेत ते मी आधीच अपलोड केले, तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता. या लेक्चरमध्ये न्यूमरिकल्स आणि फॉर्म्युला डी ब्रॉगलीवर नीटला कसे विचारतात आपल्याला हे बघायचं. ठीक आहे, सुरू करायचं. हो सर, हातात पेन, पेन्सिल, पेपर सगळं घेऊन बसा, टेबल चेअरवर बसा आणि एकदम फोकस्ड वे मध्ये आपण काम सुरू करू. तर सगळ्यात पहिले हे म्हणतायत की ही वेवलेंथ आहे. कोणाची वेवलेंथ आहे सर? सो वेवलेंथ ऑफ एनी मॅटर, वेवलेंथ ऑफ एनी मॅटर, कुठलं पण मॅटर असेल तरी चालेल, त्याची वेवलेंथ आहे. आणि ती किती वेवलेंथ आहे? तर ती वेवलेंथ आहे लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन पी. इथे पी काय? लिनियर मोमेंटम, म्हणजे याला असं लिहू शकतो मी एच अपॉन एम व्ही. जमलं? जमलं सर. हे त्यांचा हायपोथेसिस आहे, ही त्यांची कल्पना आहे जी पुढे डेव्हिसन आणि जर्मर तसंच जी बी थॉम्सन, ठीक आहे ना, यांनी प्रूव्ह केलंय. ठीक आहे, यासाठी आपण लवकरच एक व्हिडिओ अपलोड करू. तर हा एक फॉर्म्युला आहे, पण आता याचे बरेच फॉर्म्युले येतात. काय काय फॉर्म्युले येतात बघा. जर मला कायनेटिक एनर्जीच्या टर्म मध्ये वेवलेंथ लिहायची तर कशी लिहू शकतो मी? तर एच अपॉन मोमेंटमला मी कायनेटिक एनर्जीच्या टर्म मध्ये काय लिहू शकतो? तर लिहू शकता सर तुम्ही अंडर रूट ऑफ 2m/ke. 100% खरे. जर चार्ज पार्टिकल असेल, चार्ज पार्टिकल म्हणजे एखाद्या पार्टिकलकडे जर चार्ज असेल तर मी कायनेटिक एनर्जीला काय लिहू शकतो सांग बरं? तर मी कायनेटिक एनर्जीला लिहू शकतो सर, चार्ज पार्टिकल असेल तर काय लिहू शकतो मी कायनेटिक एनर्जीला? चार्ज गुणिले पोटेन्शियल डिफरन्स. हे माहिती पाहिजे, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये झालेलं आहे, बरोबर आहे की नाही? हा दुसरा फॉर्म्युला आला. अच्छा सर, अजून सांगा, अजून कुठले फॉर्म्युले? तर अजून भरपूर फॉर्म्युले. जर एखाद्या पार्टिकलला आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये पळवलं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर पळवलं तर फॉर्म्युला काय येईल बघ? एच अपॉन एम व्ही असतो. अरे असतो की नाही एम व्ही? आणि एम व्ही ला काय लिहू शकतो मी? एच अपॉन एम व्ही ला लिहू शकतो क्यू बी आर. आता तू विचारशील सर कुठून आलं? तर तुला रेडियसचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. जर तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये सर्क्युलर ऑर्बिट मध्ये चाललाय तर काय फॉर्म्युला आहे सर? एम व्ही अपॉन क्यू बी. आणि इथून तू एम व्ही ला लिहू शकतो क्यू बी आर. फॉर्म्युला पाठ करू नका, कुठून आले फॉर्म्युले हे लक्षात घ्या. सर अजून सांगा, अजून कुठला फॉर्म्युला आहे? तर अजून पण आपल्याकडे भरपूर फॉर्म्युले आहेत. जसं की जर मी एखाद्या पार्टिकलला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पळवलं तर, म्हणजे सर सांगा बरं काय म्हणताय तुम्ही? जसं एखादा चार्ज पार्टिकल आहे, ठीक आहे, याची इनिशियल वेलॉसिटी जर मी 0 दिली तुला आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये याला पळवलं, पळवा सर, तर काही वेळानंतर याची वेलॉसिटी येईल की नाही? आणि याच्या वेलॉसिटीला किती लिहू शकतो तू? v इज इक्वल टू यू प्लस एटी 0 प्लस ए किती याचा क्यू ई बाय एम, बरोबर आहे की नाही? इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये हेच तर केलेलं आहे का? हो ना? हो सर. मग आता लिही इथं वेवलेंथला लिही, वेवलेंथ इज इक्वल टू एच अपॉन मास इंटू वेलॉसिटीला काय लिहू शकतो? याला लिहू शकतो क्यू ई टी डिवायडेड बाय एम. एम नी एम मारला, किती आलं सर? हे आलं एच अपॉन क्यू ई टी. जमतंय का? जमतंय सर. किती फॉर्म्युले झाले बरं? किती फॉर्म्युले झाले? 1 2 3 4. संपले का सर फॉर्म्युले? बिलकुल नाही, अजून बाकी आहे, है ना? काय अजून फॉर्म्युला सांगा बरं? आता जर आपण बोर्स ऑर्बिट मध्ये गेलो, बोर्स ऑर्बिट, नीट लक्ष द्या. फॉर कोणासाठी बघा? फॉर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन बोर्स ऑर्बिट. आता जर तुमचा ॲटम हा जो चॅप्टर झाला नसेल तर हे पुढच्या चॅप्टरला येईल, पण मी आधीच फॉर्म्युला सांगून ठेवतो. बोर्स ऑर्बिट, तिथे कायनेटिक एनर्जी काय लिहितो आपण? कायनेटिक एनर्जी लिहितो 13.6 z² अपॉन n². बरोबर आहे का? बरोबर आहे सर. म्हणजे इथे मला काय लिहावं लागेल? इथे माझा फॉर्म्युला येईल, काय फॉर्म्युला येईल? सो वेवलेंथ इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट 2m. अच्छा, कायनेटिक एनर्जीला तुम्ही लिहा 13.6 z² अपॉन n². आणि हे इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये बरं का, हे जे आहे ना हे इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये असते एनर्जी, ठीक आहे?
आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला एवढं कॉम्प्लेक्स कोणी विचारणार नाहीये. ते काय नीटला प्रश्न कसे येतात ना, ते रेशोवर काम करतात, रेशोवर, की कशा कशाला प्रपोर्शनल आहे. तर एन स्क्वेअर जर वरती गेला किंवा हा झेड बाय एन, आपण याला जर रूट मधून बाहेर काढला तर येईल वेवलेंथ इज इक्वल टू एच अपॉन, आतमध्ये काही असू दे आपल्याला काही घेणदेण नाही, आतमध्ये काय सर, तर 2m 13.6 हे जे काही इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. आपल्या कामाचं काय, तर हा झेड खाली आला आणि एन वरती गेला, बरोबर आहे का. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुझी जी वेवलेंथ आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कशाला प्रोपोर्शनल आहे सर, एच नाही काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. ठीक आहे. झेड आता कसं आहे ना, प्रश्न कसा विचारतात ते, की ऑर्बिट बदलून देतात, तर ऑर्बिट बदलला तर त्यानुसार तुझी वेवलेंथ बदलला. ठीक आहे ना. ठीक आहे सर, बघू आपण पुढे प्रश्न येतील याचे, त्या पद्धतीने आपण प्रश्न करू. तर हा किती नंबरचा होता, तर हा होता सर 5 नंबरचा. आता कुठला चॅप्टर राहिला आपला, आता थर्मल राहिला सर. मग थर्मलला जाऊ, तर चल पटकन. मग थर्मलला काय येईल, तर थर्मलला जर तू काम करायला गेला तर थर्मलला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता एका मॉलिक्यूलसाठी 3 डिग्री ऑफ फ्रीडमसाठी 3/2 kT, बरोबर आहे का. केटी के काय इथं बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. मग इथं काय लिहू शकतो मी, तर इथं लिहू शकता सर तुम्ही वेवलेंथ इज इक्वल टू एच अपॉन √2m. ठीक आहे, 2m कायनेटिक एनर्जीला काय लिहेल, 3/2 kT. 2 नी 2 गायब झाला. मग तुला काय लक्षात ठेवायचं इथे दीदी, काय लक्षात ठेवशील इथे, वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √t. जिथे टी काय आहे, टी टेम्परेचर आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर केल्विन मध्ये घ्यायचं. पुढे मी आपण न्यूमेरिकल करू याचे. मग हे झालं, संपले का 6 फॉर्म्युले, संपले का राहिले, हा जवळजवळ तुमचे फॉर्म्युले झालेत. ठीक आहे, एखादा राहिला असेल पण काही घाबरायची गरज नाही, न्यूमेरिकल्स मध्ये सगळे येऊन जाईल. अजून एक गोष्ट आहे, ती काय गोष्ट आहे ती पुढच्या स्लाइडला डिस्कस करतो मी, की काही गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे. काय लक्षात पाहिजे सांगतो मी, थांबा. तर फॉर इलेक्ट्रॉनसाठी बरं का, इलेक्ट्रॉनसाठी, कारण इलेक्ट्रॉनवर प्रश्न पडतात. तर काय सर, इलेक्ट्रॉनसाठी वेवलेंथ येते एच अपॉन √, मी असं लिहू शकतो 2m, इलेक्ट्रॉनचा चार्ज ई आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही. 2m QV बघितला ना आपण त्या पद्धतीने. ठीक आहे, आता आपण काय करतो, एच 2m आणि ई, मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे आणि एच सुद्धा माहिती आहे. म्हणजे या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याकडे एक व्हॅल्यू येते. ती काय व्हॅल्यू येते सर, 12.27 अँगस्ट्रॉम. म्हणजे तुझं उत्तर वेवलेंथ अँगस्ट्रॉम मध्ये येणार आहे आणि डिवायडेड बाय √v. याच्यावर बरेचदा नीटनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे ना, आपण बघू ते. हे झालं इलेक्ट्रॉनसाठी. तसंच मी असं म्हणतो फॉर अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलसाठी काय येईल सांग बरं. आता अल्फा पार्टिकलसाठी गडबड काय आहे ना, की त्याचं कॅल्क्युलेशन आपण एक शॉर्टकट सांगतो. जास्त प्रश्न तर याच्यावर येणार आहे, तुला जास्त प्रश्न याच्यावर येणार आहे, पण हे माहिती असलं तरी काही हरकत नाही. मग आता सर येईल वेवलेंथ इज इक्वल टू इथे येतं 0.101 अँगस्ट्रॉंग डिवायडेड बाय √v. इथं v स्पीड नाही बरं का, v पोटेन्शियल डिफरन्स आहे, नाही तर काहीतरी वेगळंच करून बसशील परीक्षेला. इथं v काय सर, v आहे बेटा पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, शाबास. ठीक आहे, आता अल्फा पार्टिकल आहे ना. आता जर मला ड्यूट्रॉन साठी लिहायचं आहे तर मी म्हणतो फॉर ड्यूट्रॉन. आता ड्यूट्रॉन बघ, मला एक सांग, अल्फा पार्टिकल साठी हे कसं होतं नीट सांग बरं मला. इथे असं होतं सर, एच अपॉन √2 मास ऑफ अल्फा पार्टिकल किती आहे इथं 4m है ना, प्रोटॉनच्या मासच्या 4 टाइम्स आहे. चार्ज किती अल्फा पार्टिकलवर सर, चार्ज आहे त्याच्यावर 2e. अरे बरोबर आहे की नाही, हो सर बरोबर आहे. आणि इथे v आलं. आता थोडंसं लक्ष घाला मी काय म्हणतोय. जर मला इथे ड्यूट्रॉनसाठी लिहायचं तर मी काय लिहू शकतो, एच अपॉन √2 ला 2 राहू दे. ड्यूट्रॉनचं मास किती असतं, 2m असतं. हे बेसिक माहिती पाहिजे. ठीक आहे ना, 2m असतं. आणि चार्ज किती असतो ड्यूट्रॉनचा, तर एकच इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे एक प्रोटॉन असतो ड्यूट्रॉनकडे, तर तेवढा चार्ज आहे इंटू v. जर तू नीट बघितलं तर सगळ्या गोष्टी सेम आहे, फक्त इकडे 8 आहे डिनॉमिनेटर मध्ये आणि इथे किती आहे, 2 आहे. बरोबर आहे की नाही, इथं 8 आहे बघ, 4 दुने 8 आहे आणि इथे किती आहे, 2 आहे. म्हणजे कितीचा फरक आहे जर नीट बघितलं तर, इथे 4 आहे आणि इथे 1 आहे, असं म्हणू शकतो का मी फॅक्टर मध्ये. इथे 4 आहे, इथे 1 आहे. याचा अर्थ ही वेवलेंथ जी आहे ना, हा 4 बाहेर आला तर 1/2, नाही तर रेशो घेऊन बघशील जर समजत नसेल मी काय म्हणतोय तर 1/2. याचा अर्थ असा होतो की ही जी वेवलेंथ आहे ना ती किती यायला पाहिजे, 0.202 अँगस्ट्रॉंग अपॉन √v.
तुला हे लक्षात असेल तर हे पण कळून जातं, ठीक आहे ना, हे कळून जाईल. हे कसं आलं परत एकदा मी सांगतो, याचा रेशो घ्या तुम्हाला कळून जाईल. तसं सर ड्यूट्रॉन झालं, अल्फा पार्टिकल झालं, फॉर प्रोटॉन जर असेल तर फॉर प्रोटॉन. आता प्रोटॉन आणि याच्यामध्ये काय फरक आहे बरं? प्रोटॉन मध्ये सगळं सेम राहील, फक्त मास जे आहे ना ते हे 2m नसतं. प्रोटॉनचं मास किती असतं? m असतं, कारण प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन ॲज अ प्रोटॉन, किंवा ज्याला आपण प्रोटॉनच म्हणतो नुसतं, तर हे 2m च्या जागी m येईल. म्हणजे इथे खाली 1/√2 यायला पाहिजे, बरोबर आहे ना. हा जर 2 बाहेर काढला मी तर 1/√2 टाइम्स ऑफ दिस, म्हणजे 0.202. ठीक आहे. आता हा जर खाली √2 नसेल त्याच्याकडे तर √2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे जे काही व्हॅल्यू आली ना तुझी, म्हणजे मला असं म्हणायचंय की याला असं लिहावं लागेल आपल्याला, 0.202 इंटू √2 ची व्हॅल्यू किती असते? √2 ची व्हॅल्यू असते 1.41 डिवायडेड बाय √v. हे करून बघ, हे किती येतं? हे यायला पाहिजे जवळजवळ 1.4 म्हणजे 2. किती येतं हे? 2.8 किंवा 0.28 च्या आसपास, 0.28 डिवायडेड बाय √v. मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रश्न पडणार जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनवर, याच्या व्हॅल्यू पाठ करायची गरज नाहीये, लक्षात असलं तर हरकत नाही. ठीक आहे. आता डायरेक्ट सर जाओ न्यूमरिकल कडे, चला काम सुरू करायचं, सुरू करू सर आपण. ठीक आहे. तर पहिलं न्यूमरिकल तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. हा एनसीईआरटी मधला प्रश्न आहे, ठीक आहे ना. काही एनसीईआरटी मधले पण प्रश्न घेतलेत मी, कारण विचारतात. फाइंड डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ बुलेट ऑफ मास 0.04 kg. ठीक आहे. ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ, स्पीड दिली आहे आणि मास दिले. ठीक आहे. मग कुठला फॉर्म्युला वापरशील? सर मी वापरणार लॅम्डा इज इक्वल टू h/mp. ठीक आहे. आता एक गोष्ट करून घ्यायची, काय करून घ्यायचं? मास जे आहे ते मास कशामध्ये दिलंय तुला? मास केजी मध्ये दिले, राहू दे केजी मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. 0.04 kg. मात्र जी स्पीड आहे ती कशामध्ये करावं लागेल तुला? किलोमीटरचं तुला कन्व्हर्जन करावं लागेल. कशामध्ये करावं लागेल? 10⁻³ मीटर पर सेकंड. मग आता काही उरलं नाही, आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू. लॅम्डा इज इक्वल टू एच जागी टाक 6.6 इंटू 10⁻34 डिवायडेड बाय, हे येणार बेटा 0.04 इंटू 10⁻3. अच्छा सर, आता ह्याला कसं करायचं? हे काही नाही, सोपं आहे. लॅम्डा इज इक्वल टू, एक काम कर, इकडे किती येणार आहे बघ, हे 2 0 आणि हे 3, म्हणजे असं येईल 6.6 डिवायडेड बाय 40 गुणिले 10⁻34. एक काम करू, याला उडवून टाकू आपण. हा जर गेला तर इथे येईल -35. ठीक आहे. 6.6 डिवायडेड बाय 4, 6.6 बाय 4 किती येतं? म्हणजे 3.3 बाय 2, म्हणजे ते जवळजवळ यायला पाहिजे 1.65. बरोबर आहे का? 1.65. बघ मी काय म्हणतोय, याला तू लिहू शकतो 1.65 इंटू 10⁻- किती येते? 35. तू जर नीट बघायला गेला तर ही जी वेवलेंथ आहे ही कशामध्ये आली सर? ही वेवलेंथ मीटर मध्ये आली. तुला कळतंय का लेकरा? काय सर? की हे नंबर आहे ना, हा जो वेवलेंथ आहे ना, ही खूपच छोटी आहे. अरे खूपच छोटी आहे की नाही? म्हणून आपल्याला जसं बुलेट वगैरे आहे ज्याचं मास केजी मध्ये दिसतं, नाही तर इलेक्ट्रॉनचं मास किती येतं? इलेक्ट्रॉनचं मास असतं 9.1 इंटू 10⁻31. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं कमी मास असेल ना, जेवढं मास कमी असेल तेवढी जास्त वेवलेंथ असेल. म्हणून इलेक्ट्रॉनची वेवलेंथ सिग्निफिकंट असते, ती आपल्याला बघता येते म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपवर वगैरे ते सगळ्या गोष्टी ऑब्झर्व होतात. मात्र ही वेवलेंथ फारच कमी आहे. म्हणून आपल्याला वेव्ह नेचर, आता तू पण वेव्ह आहे आणि मी पण वेव्ह आहे, बरोबर आहे का? पण आपलं वेव्ह नेचर दिसणार नाही, कारण आपला लॅम्डा खूप कमी येतो. जर विचार कर, इथे आपल्या मासच्या जागी जर इलेक्ट्रॉनचं मास असतं तर वेवलेंथ बऱ्यापैकी जास्त आली असते. येते का लक्षात? हो सर येते लक्षात. चल मग पुढे जाऊ. फाइंड डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ अ इलेक्ट्रॉन, नीट लक्ष द्या, ऍक्सेलरेटेड विथ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 50 volts. पोटेन्शियल डिफरन्स वाला फॉर्म्युला आता डिस्कस केला होता इलेक्ट्रॉन साठी. तो काय फॉर्म्युला आहे सर? तो आहे वेवलेंथ इज इक्वल टू, काय फॉर्म्युला होता तो? 12.27 कशामध्ये येणार आहे? एंगस्ट्रॉंग मध्ये येणार आहे, डिवायडेड बाय √v. तर याला कॅल्क्युलेट करू आपण. हे येणार 12.27 डिवायडेड बाय √v किती आहे? 50. आता नीट लक्ष दे, अप्रॉक्सिमेशन बघ कसं करायचं. मी या 50ला 49 पकडलं, काही प्रॉब्लेम आहे का? बिलकुल नाही. व्हॅल्यूज दूर दूर दिलेल्या असतात परीक्षेत, ठीक आहे ना. मग हे येणार 12.27 डिवायडेड बाय 7. आता होईल का? हे होईल, पण तरी अजून अप्रॉक्सिमेशन करायचं तर मी ह्या 2 7ला पकडतो 12.3. काही प्रॉब्लेम आहे का?
परत काही प्रॉब्लेम नाहीये, फारसा फरक पडणार नाही, ऑप्शन्स तेवढे दूर दूर असतात. आता याला आरामात आपण भाग देऊ शकतो. किती येईल? 7 एक इथे 7, ठीक आहे, म्हणजे इथे 1 येणार, 5 उरला, 5 आणि इथे 53 म्हणजे 7 7 49, 49 53 म्हणजे 4 4 म्हणजे 40, 40 म्हणजे किती येणार? 7 5 35, जवळजवळ 1.75, ठीक आहे ना, जवळजवळ 1.75 अँगस्ट्रॉंग याचा आन्सर यायला पाहिजे. अरे जमते नाही जमते जमते. तू म्हणशील सर मला भागाकार करता येतो, अभिनंदन, करत बस, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे ना. मी वेळ वाचवायचा प्रयत्न करत असतो, बाकी काही नाही. चला हा पुढचा प्रश्न, काय प्रश्न आहे वाच बरं. फाइंड द रेशो ऑफ डी ब्रॉगली. बघ मी तुला म्हटलं ना रेशो प्रश्न पडतात, हे प्रश्न कुठे ना कुठे नीट एम्स कुठे ना कुठे आलेले आहेत बरं का, तिथूनच घेतलेत प्रश्न. फाइंड रेशो ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन बद्दल गप्पा करतायत, आणि हेलियम विच आर ॲट टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आणि 300 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता मला एक सांग, वेवलेंथचा फॉर्म्युला काय होता, जो थर्मोडायनेमिक्स थर्मल केटीजी वाला फॉर्म्युला आहे तो काय होता सर? अंडर रूट ऑफ एच अपॉन काय होतं तिथे? अंडर रूट ऑफ कशा कशावर डिपेंड करायचं ते, तर आपण काय लिहिलेलं आठवतं का तुला? इथे काय होतं? 2m कायनेटिक एनर्जी लिहिला 3/2 kT, म्हणजे इथे डायरेक्टली तुम्ही काय लिहिता सर? तुम्ही इथे लिहू शकतो मी 2 नाही येत 3m kT. चला आता मला काय कामाचं आहे ना, मला त्यांनी रेशो विचारलाय तसा, तर तुला कळते का रेशो कशा कशाच्या प्रोपोर्शनल आहे? तर रेशो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे मास आणि टेम्परेचरच्या, बरोबर आहे का? बरोबर आहे सर. म्हणजे याला असं लिहू शकतो मी की वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ m आणि t. जमलं? जमलं सर. आता मी काय करतो, नीट लक्ष दे. कोणाकोणाचं विचारलंय त्यांनी विचारलंय हायड्रोजन आणि हेलियम, तर मी म्हणतो हायड्रोजन आणि हेलियम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे बरं का, म्हणजे हेलियमचं वरती येणार, हायड्रोजनचं खाली जाणार. मग हेलियमचं वरती म्हणजे इथे येणार मास ऑफ हेलियम आणि टेम्परेचर जे काही आहे हेलियमचं डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ मास ऑफ हायड्रोजन आणि टेम्परेचर ऑफ हायड्रोजन. 12वीला जर असे विद्यार्थी असतील का रूटनी रूट कॅन्सल करतील तर मग झालंच. रूटनी रूट कॅन्सल करू नको. ठीक आहे सर, तेवढं येतं सर आम्हाला, हा खूप येतं बेटा तुला. मग आता मास ऑफ हेलियम, चल पटकन सांग, हेलियमचा मास किती असतं? तर हेलियमचा मास असतं 4, बरोबर आहे का? हो सर. टेम्परेचर ऑफ हेलियम दिलंय, कुठे दिलं टेम्परेचर ऑफ हेलियम? नीट लक्ष द्या, इथं हायड्रोजन सिक्वेन्स नीट लक्ष द्या, इथं 300 दिलंय. 300 म्हणजे किती येणार आहे? 27 विच आर ॲट टेम्परेचर ऑफ 27 आणि 300. याला एक काम करू आपण, 300 न करता याला करू आपण, हे डेटा जरा चुकीचा घेतला असेल, याला करा 327. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर. म्हणजे आता इथं टेम्परेचर किती? 327 डिग्री सेल्सिअस आहे. कोणाचं? हेलियम. 327 डिग्री सेल्सिअस म्हणजे केल्विन मध्ये किती येणार आहे? केल्विन मध्ये येईल ते 600, बरोबर आहे का? हो सर 600 येईल, म्हणजे इथे लिहितो मी 600. हेलियमचं झालं, डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ हायड्रोजनचं मास 2 येतं, हायड्रोजन मॉलिक्यूल येतो, ठीक आहे. आणि त्याचं हे किती आलंय, काय म्हणतात, त्याचं टेम्परेचर किती दिले? 300 दिले. मग आता हे चेक करा, हे किती येईल? याला डायरेक्ट रूट मध्ये घेऊ शकतो मी, हे येणार 4 × 600 भागिले 2 × 300. ठीक आहे, हे 300 × 300, हे 300 दुने, त्याच्यानंतर 2 2 कॅन्सल झाला, म्हणजे हे आलं 2:1 आन्सर यायला पाहिजे, डायरेक्ट आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे ना. हे टेम्परेचर 327 आहे, फक्त लक्षात घे ते 300 नाही आहे, ते चुकून टायपिंग मिस्टेक येते. ठीक आहे, झालेलं आहे का? कळालंय कसं करायचा प्रश्न? हो सर कळालंय. पुढे जाऊ आपण. सुंदर प्रश्न, क्वालिटी प्रश्न, कारण याच्यात मी सगळंच आपण कव्हर केलंय. ठीक आहे, काय काय म्हणतायत बघा. हे असे प्रश्न पडतात आणि आपल्याला डाऊट असतो तिथे. फाइंड द रेशो. परत म्हटलं ना, तू जर नीटचा पेपर बघितला, प्रिव्हियस इयर अनालिसिस पक्का पाहिजे एकदम. नीट, AFMC, AIPMT किंवा JEE मेन्स सुद्धा जर तू बघितले तर ह्याच्यावर रेशोवर जास्त प्रश्न विचारलेत. फाइंड रेशो ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ प्रोटॉन, ड्यूट्रॉन, अल्फा पार्टिकल. सगळ्यात पहिले मला सांग, प्रोटॉनचं मास किती असतं? जर प्रोटॉनचं मास मी m पकडलं, त्याचा चार्ज किती असतो? E असतो. ड्यूट्रॉनचं मास किती असतं? 2m असतं, त्याचा चार्ज किती आहे? E आहे. आलं का लक्षात? ड्यूट्रॉन म्हणजे काय असतं? एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन. ठीक आहे सर, ठीक आहे. अल्फा पार्टिकलचा मास असतो 4m आणि अल्फा पार्टिकलवर चार्ज किती असतो? 2e. हे लक्षात पाहिजे तुझ्या. ठीक आहे, नाही तर इथेच बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच माहिती नसतं कशावर काय असतं. हां, आज करू नको रे, डॉक्टर बनायचं आपल्याला. डॉक्टरचं तुला जर टॅबलेट्स कुठल्या द्यायच्या, गोळ्या कुठल्या द्यायच्या तेच माहिती नसतील, नातेवाईक हाणतील तुला धरून. हां ठीक आहे सर. मग आता सेम मोमेंटम, पहिल्यांदा आहे ना ह्या सगळ्यांचा रेशो आहे, मोमेंटम सेम. बघ पहिलं मी 1/1 करतो. लॅम्डा इज इक्वल टू h/mv. तर इथं काय सेम आहे? तर इथं mv सेम आहे.
जर एम व्ही सेम आहे तर सरळ सकळ मी म्हणतो एच तर सगळ्यांसाठी सेम आहे, म्हणजे लॅम्डा ऑफ कोण कोण आहे तिथं, प्रोटॉन इज इक्वल टू लॅम्डा ऑफ ड्यूट्रॉन इज इक्वल टू लॅम्डा ऑफ हिलियम. अरे लेका त्याचा मास काही असो, वेलॉसिटी असो, मोमेंटम सेम, विषय संपलेला आहे. ठीक आहे ना, मोमेंटम सेम म्हणजे यांचा रेशो किती येईल, रेशो यायला पाहिजे, जर तुला रेशो पाहिजे असेल तर S2 ड्यूट्रॉन S2 हेलियम हा यायला पाहिजे, किती यायला पाहिजे सर, 1S2 1S2 1. झालंय का, झालंय. नंबर 2, सेम स्पीड. आता नीट लक्ष द्या, सेम स्पीड. आता इथे येईल वेवलेंथ इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. इथं काय काय सेम आहे बघ, इथे सगळं सेम होतं, मग सगळ्यांनाच गोल करून टाकू आपण. इथं सेम स्पीड आहे आणि एच दोघांसाठी सगळ्यांसाठी सेम आहे, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास आहे. कळते की नाही, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास आहे. म्हणजे आता मला कसं करावं लागेल बघ, वेवलेंथ ऑफ प्रोटॉन वेवलेंथ ऑफ ड्यूट्रॉन एस टू वेवलेंथ ऑफ हिलियम, ते कसं येणार आहे सर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. आता सांग मला प्रोटॉनचा मास किती आहे, प्रोटॉनचा मासला मी पकडतो 1 अपॉन, आता एम एम हे सगळं M2M नाही करत बसायचं, 1/1 पकडलं काही प्रॉब्लेम, कारण इथं 1 आहे. S2 इथं ड्यूट्रॉनचा मास किती आहे तर 1:2, बरोबर आहे का. आणि इथे अल्फा पार्टिकलचा मास किती तर 1:4, हे उत्तर येईल. पण तुला आता हे उत्तर नसेल त्यांचा LCM काढायचा. ठीक आहे ना, LCM काढायचा, 4 ने मल्टिप्लाय करू याला. 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 4 ने मल्टिप्लाय केल्यावर येईल 4, इथे मल्टिप्लाय कर 4 ने, इथे यायला पाहिजे 2 आणि इथे यायला पाहिजे 1, हे उत्तर पाहिजे. पुढे काय, सेम कायनेटिक एनर्जी. सेम कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येईल आता, नंबर 3 केसमध्ये कायनेटिक एनर्जी सेम आहे. मग इथं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरू आपण. कुठला फॉर्म्युला आहे सर कायनेटिक एनर्जीचा, तर वेवलेंथ इज इक्वल टू एच अपॉन √2mke. सगळं सेम आहे, फक्त √m बदलतोय, बरोबर आहे ना. √m म्हणजे मी असं म्हणू का की इथं वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√m. म्हणजे वेवलेंथ ऑफ प्रोटॉन ॲज टू वेवलेंथ ऑफ ड्यूट्रॉन ॲज टू वेवलेंथ ऑफ अल्फा पार्टिकल, हे किती यायला पाहिजे, प्रोटॉनचं मास 1 पकडले, अल्फा ड्यूट्रॉनचं मास 2 पकडले, आणि अल्फा पार्टिकलचं किती पकडले सर तुम्ही, 4 पकडले. म्हणजे हे किती येणार, एक काम करा याला असली 1:1 √2 1:2. ठीक आहे, एक काम करा 2 ने मल्टिप्लाय करून टाक, 2 ने मल्टिप्लाय, हा 2 सगळ्यात मोठा, मल्टिप्लाय करून टाक 2 ने, तर काय येईल, 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 2 येईल S2. इथं जर 2 ने मल्टिप्लाय केला, ऐले का, इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर एक √2 आणि √2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे √2 येईल. अरे √2 इथं काय होतं, इथं 1/√2 होता, आणि जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर याला लिहू शकतो ना मी √2 गुणिले √2 अपॉन √2. √2 गायब. काय बोलताय सर, येडा सर करू नको. ठीक आहे, अच्छा सर, आणि इथे काय येईल बेटा, हे झालं 2, हे झालं √2, आणि इथे काय येईल, इथे 1 यायला पाहिजे, बरोबर आहे का, हे याचं उत्तर पाहिजे. कळतंय का तुला कसं करतोय, शाब्बास. 4 नंबर काय म्हणतोय तो, ऍक्सेलरेटेड विथ सेम पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल वाला फॉर्म्युला वापर. कुठला फॉर्म्युला आहे सर पोटेन्शियल वाला हा फॉर्म्युला बघा, लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन √2mqv. आता इथे काय काय सेम आहे बघ, पोटेन्शियल सेम आहे, 2 सेम आहे, ठीक आहे, आणि एच सेम आहे, म्हणजे वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√mq. अरे करून घेशील आता, सांग करून घेईल, पण मी तरी करतो है ना, तुला मला खूप विश्वास आहे. वेवलेंथ ऑफ प्रोटॉन एज टू वेवलेंथ ऑफ ड्यूट्रॉन एज टू वेवलेंथ ऑफ अल्फा पार्टिकल. चल पटपट कर. आता प्रोटॉनचा मास बघा, नीट लक्ष द्या आता, आपण √1 × 1, प्रोटॉनचा मास पण 1, चार्ज पण 1, ॲज टू ड्यूट्रॉनचं मास किती 2 आणि चार्ज किती 1. अल्फा पार्टिकलचा मास किती रे, मास 4 सर, आणि चार्ज किती 2. अरे बरोबर आहे की नाही, आधी काय लिहिलं मी, आधी चार्ज लिहिला मास लिहिला, थांब 1 मिनिट, एक काम करू आपण. अल्फा पार्टिकलचा चार्ज 2 आणि मास किती 4. ठीक आहे, ड्यूट्रॉनचं बरोबर आहे ना, चार्ज किती 1 आणि हा 2, हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, एकच येणार, 1 × 2 कर, 2 × 1 कर, म्हणजे हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे सर 1:1 1/√2, आणि इथे 4 2 8, याला असं लिहू शकतो 1/2√2 लिहू शकता ना, लिहू शकता. 2√2 ने मल्टिप्लाय करून टाक, म्हणजे काय इथं 2√2, इथे मल्टिप्लाय केलं तर √2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे 2 आणि इथे काय होईल 1, हे आन्सर पाहिजे. अशा पद्धतीने सगळ्या टाईपचं आपण बघ, आपण सगळं बघितलं, तुला कळलं का, हे रेशोवाले प्रश्न कसे करायचे, हा सर कळालं, बस एवढंच आहे का आपल्या आयुष्यात, नाही पुढे पण आहे. ठीक आहे, हा पण एक चांगला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे आता नीट लक्ष दे. इलेक्ट्रॉन ऑफ मास m अँड फोटॉन हॅव सेम एनर्जी E. एक गोष्ट सांगायची मला तुला, काय नेहमी लक्षात ठेव, एक गोष्ट लक्षात ठेव,
इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जेव्हा लिहिशील, इलेक्ट्रॉनची जेव्हा एनर्जी लिहिशील, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कधी पण असं लिहायचं ½ mv². ठीक आहे, इलेक्ट्रॉनचं मास इंटू त्याची स्पीडचा स्क्वेअर. मात्र जेव्हा तू फोटॉनची एनर्जी लिहिशील, कोणाची एनर्जी लिहिशील सर, फोटॉनची एनर्जी लिहिशील, तेव्हा तुला नेहमी ती एनर्जी अशी लिहायची HF किंवा hc/λ दोन्ही चालतंय. फोटॉनची एनर्जी ½ mv² लिहू नको, कारण तसं जमत नाही. ठीक आहे ना, तसं जमत नाही, कारण कसं आहे त्याचं रेस्ट मास 0, मग मुव्हिंग मास आणि त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे, हे कळालंय तुला, हे लक्षात ठेवशील सर, लक्षात ठेवेल. आता नीट लक्षात घे काय म्हणतायत. जर दोघांची एनर्जी सेम आहे तर रेशो ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड विथ देम इज. सगळ्यात पहिले दोघांची एनर्जी सेव्ह करू आपण, सेम करू. म्हणजे दोघांची एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी ½ mv² इज इक्वल टू फोटॉनची एनर्जी मी किती बोललो, h इंटू न्यू. आता ऑप्शन मध्ये बघ, ऑप्शन मध्ये फ्रिक्वेन्सी नाही आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं मी लिहितो hc/λ. चालते का, चालते. ठीक आहे, आता इथून काहीतरी रिलेशन आलं. काय रिलेशन आलं आपल्याला, बरं आपण हे इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता त्यांनी काय विचारलंय, रेशो ऑफ देअर, काय विचारलंय, डी ब्रॉगली वेवलेंथ इज. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची डी ब्रॉगली वेवलेंथ काय येईल मला सांग बरं, इलेक्ट्रॉनची डी ब्रॉगली वेवलेंथ काय येईल. पण आता त्यांनी फोटॉन हॅव द सेम एनर्जी ई च्या टर्म मध्ये त्यांनी काम केलंय का, ई च्या टर्म मध्ये काम केलंय ना. आपण एक काम करू, थांब, हे असं न लिहिता सगळ्यात पहिले असं लिहितो मी, ई इज इक्वल टू इथं लिही hc/λ. ठीक आहे, म्हणजे इथून येईल वेवलेंथ येऊन जाईल फोटॉनची, किती येईल सर ती वेवलेंथ येईल hc/e, असं लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, hc/e. आता ही याची वेवलेंथ झाली आणि याची वेवलेंथ किती आहे, कोणाची वेवलेंथ सर, आपल्या इलेक्ट्रॉनची वेवलेंथ किती, तर इलेक्ट्रॉनची ही फोटॉनची वेवलेंथ आहे. ठीक आहे ना, ही फोटॉनची वेवलेंथ, फोटॉनला पी करून टाक सध्या. इलेक्ट्रॉनची किती आहे सर, ती आहे √2me. ई का बरं लिहिलं, कारण कायनेटिक एनर्जी ते सेमच आहे एनर्जी. ठीक आहे ना, जमलं का. आता दोघांच्या कोणाकोणाचा रेशो विचारलाय, असोसिएटेड विथ देम, इलेक्ट्रॉन आणि फोटॉनच्या. मग आता एक काम कर, इलेक्ट्रॉनची वेवलेंथ डिवायडेड बाय फोटॉनची वेवलेंथ. मस्त प्रश्न आहे हा, नीट कर फक्त. मग इलेक्ट्रॉनची वेवलेंथ किती आहे सर, ती आहे h/√2me इंटू, आता याचं डिव्हिजन होऊन जाईल, डिव्हिजन केल्यावर हा ई वरती येईल, म्हणजे असं येईल E/hc. आता HH कॅन्सल झालं, HH कॅन्सल झालं, ई पण कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे एक रूट मध्ये येईल. याचा अर्थ काय आला पाहिजे, 1/c आणि इथे काय आला पाहिजे, ई कॅन्सल झाला, म्हणजे √2me. कुठलं ऑप्शन आहे बघ बरं, √2me. अच्छा, ई वरती यायला पाहिजे ना रे, काय करायला लागलो मी, काय करायला लागलो, कुठे गेल ते, 1/c. हा सर ठीक आहे, √2m आणि वरती पण √e येणार. ठीक आहे ना, कारण एक √e कॅन्सल होऊन जाईल इथे, म्हणजे E/2m यायला पाहिजे. E/2m कुठे, E/2m आणि 1/c. आलेला आहे का लक्षात, आलेला आहे सर. ठीक आहे ना, फक्त हा चांगला प्रश्न आहे, फक्त लक्षात ठेवायचे फॉर्म्युले कसे वापरायचे, झालं. ओके सर. अजून एक प्रश्न चांगला आहे, हा पण फोटॉनच्या एनर्जीवर आहे. काय प्रश्न आहे, अ वेवलेंथ λe ऑफ अ फोटॉन ऑफ अ सेम एनर्जी E आर रिलेटेड बाय. वेवलेंथ ऑफ सेम एनर्जी ऑफ फोटॉन, अच्छा, वेवलेंथ λe ऑफ फोटॉन ऑफ सेम एनर्जी E आर रिलेटेड बाय. बहुतेक ह्या प्रश्नामध्ये असं पाहिजे होतं की फोटॉनची वेवलेंथ आणि इलेक्ट्रॉनची वेवलेंथ कशी रिलेटेड आहे. बघा, फोटॉनची वेवलेंथ ऑफ फोटॉन ऑफ सेम, दोघांची एनर्जी सेम आहे, आणि ही इलेक्ट्रॉनची वेवलेंथ झाली, ही फोटॉनची वेवलेंथ आहे, दोघांची एनर्जी ई आहे, तर त्यांचं नातं काय. तर आता जे मगाशी केलं तेच करायचं आपण. काय करायचं सर, जसं फोटॉनच्या वेवलेंथला मी काय लिहिलं होतं मगाशी सर, तुम्ही लिहिलं होतं hc/, आपण काय लिहितो वेवलेंथला, काय लिहिलं होतं तिथे hc/λ नाही, काय लिहिलं होतं मगाशी, इथे लिहिलं होतं ना रे, इथे hc/e. अरे हो की नाही, हो सर, लिहू शकता तुम्ही hc/e. बरोबर आहे का, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, बरं हे कुठून आलं, hc/e माझ्या मनाने लिहिलं का मी, बिलकुल लिहिलं नाही. ठीक आहे ना, एनर्जी ऑफ फोटॉन होतं hc/λ, लॅम्डाला इथे करून टाकलं, ई खाली आला. ठीक आहे, हो सर, माहिती. मग आता हे hc/e आलं. अच्छा, त्याच पद्धतीने वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन किती रे, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन आहे सर, किती आहे वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन, h/√2 इंटू मास इंटू ई. सेम टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता जर तू नीट बघायला गेला
तर इथे खाली ई आहे बघा, दोघांची एनर्जी सेम आहे ना, सेम एनर्जी ई आहे. तर आपण एक काम करून टाकू, आपण याला स्क्वेअर करू दोन्ही साईडला. काय करायचं मी सांगतो, लेमडा ई चा स्क्वेअर कर इज इक्वल टू येईल एच स्क्वेअर अपॉन 2m ई. जमलं का? जमलं सर. हे जमल्यानंतर ई ला काय लिहू शकतो, ई ला लिहू शकतो तू एच सी अपॉन लेमडा पी. अरे या ई ला काय लिहू शकतो, एच सी अपॉन लेमडा पी. मग इथे लिही एच स्क्वेअर अपॉन 2m, ई ला लिही एच सी अपॉन लेमडा पी. जमलं का? जमलं सर. आता जर तू नीट बघायला गेला तर या सगळ्या क्वांटिटीज कॉन्स्टंट आहे. मी काय म्हणतोय बघ, हा लेमडा पी वरती येईल, लेमडा ई स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर अपॉन, एक एच कॅन्सल व्हायला पाहिजे ना, हा एक एच कॅन्सल झाला म्हणजे इथे येईल एच अपॉन 2mc. ठीक आहे, आणि इथे काय येईल परत लेमडा पी. तू मला सांग ही क्वांटिटी कॉन्स्टंट आहे की नाही, ना की प्लँक्स कॉन्स्टंट बदलतो, ना की 2, ना तर स्पीड ऑफ लाईट, ना तर मास ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे ना, हे मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, याचा अर्थ लेमडा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेमडा ई स्क्वेअर. लेमडा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेमडा ई स्क्वेअर. कुठला ऑप्शन येत आहे? ए ऑप्शन. आलेला आहे का लक्षात? आलेला आहे का? हो सर आलेला आहे लक्षात. हा प्रश्न आणि त्याचा मागचा प्रश्न परत एकदा सोडव. ठीक आहे, ओके सर. पुढचा प्रश्न हा पण एक चांगला प्रश्न आहे. फिगर शोज 4 सिच्युएशन इन विच इलेक्ट्रॉन मूविंग इन अ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन विच केस डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इज इन्क्रीजिंग. डी ब्रॉगली वेवलेंथ इन्क्रीज करते ना असं सांगितलंय. तर आता मला सांग डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला काय? सर एच अपॉन एम व्ही. बरोबर आहे का? वेलॉसिटी बघ, जर का कधी वेवलेंथ वाढवायची मला, तर मला वेलॉसिटी डिक्रीज करावं लागेल. बरोबर आहे ना, वेवलेंथ तेव्हा वाढेल जेव्हा वेलॉसिटी कमी होईल. आता बघायचं वेलॉसिटी कुठे कमी होईल, वेलॉसिटी कुठे कमी होईल. आपण बघू, एक एक बघू. सगळ्यात पहिले इथे मला सांग, इलेक्ट्रॉन असं चाललंय, इलेक्ट्रिक फील्ड खाली आहे, ह्याच्यावर फोर्स कसा लागेल सांग मला. बघू बरं तुझं इलेक्ट्रोस्टॅटिक किती पक्क आहे. इलेक्ट्रॉनवर फोर्स कसा लागेल? सर इलेक्ट्रॉनवर फोर्स लागतो इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेने. याचा अर्थ फोर्स असा आहे. आता फोर्स आणि याची जी काही वेलॉसिटी आहे ती सेम डायरेक्शनला आहे. जर सेम डायरेक्शनला आहे तर ऍक्सेलरेशन होणार आहे, म्हणजे इथे वेलॉसिटी काय होते? वाढते. बरोबर आहे ना, वेलॉसिटी वाढते. आपल्याला वेलॉसिटी काय करायची? कमी करायची. इथे बघ बरं, इथे इलेक्ट्रिक फील्ड खाली आहे आणि वेलॉसिटी खाली आहे. अच्छा, फोर्स कसा लागेल याच्यावर? असा लागेल इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेने. वेलॉसिटी अशी आहे म्हणजे डी ऍक्सेलरेशन होणार, म्हणजे इथे वेलॉसिटी काय होते? कमी होते. म्हणजे हे ऑप्शन बरोबर पाहिजे. वेलॉसिटी कमी म्हणजे वेवलेंथ जास्त. बरं सी आणि डी पण चेक करून घेऊ आपण. अच्छा, इथे काय होते मला सांग, इथे वेलॉसिटीला काय होईल का? काहीच होणार नाही. त्याचं कारण असं आहे, कारण की वेलॉसिटी पॅरल आहे. कोणाला पॅरल आहे? सर मॅग्नेटिक फील्डला. इथे सुद्धा वेलॉसिटी पॅरल आहे मॅग्नेटिक फील्डला. आणि तुला माहिती आहे की जेव्हा वेलॉसिटी पॅरल असेल मॅग्नेटिक फील्डला त्यावेळेस ऍक्सेलरेशन किंवा फोर्स किती असतं रे? 0 असतं. म्हणजे व्ही काय असेल रे? इथे कॉन्स्टंट असेल. समजते आहे का तुम्हाला? हो सर समजते आहे. जर समजते आहे तर सॉल्व करत चला. मग बी आन्सर आलंय, मी पुढे जातो. आपल्याला या चॅप्टर मधून काहीच सोडायचं नाही. ठीक आहे, काहीच म्हणजे काहीच नाही. हे पर्सेंटेज वाले प्रश्न आहेत, पर्सेंटेज वाल्या प्रश्नांबद्दल मी थोडंसं ज्ञान देऊन टाकतो तुला माहिती आहे, पण तरी एकदा देऊन टाकतो. सगळ्यात पहिले लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन पी असं असतं. बरोबर आहे. याला जर मी एरर प्रमाणे करायला गेलो तर मला असं येईल, काय येईल सर तुम्हाला, की डेल्टा लॅम्डा बाय लॅम्डा किंवा इज इक्वल टू मायनस डेल्टा पी बाय पी. बरोबर आहे का? मायनस का लावलं सर? यासाठी लावलं की ते कमी होते हे दाखवायला. हे कधी करणार तुम्ही? हे कधी करणार जेव्हा पर्सेंटेज चेंज जो आहे ना तो किती पाहिजे? तो 5% कमी पाहिजे. 5% तरी असलं तरी चालेल, 5% साधारण कमी पाहिजे. जर तो जास्त असेल, मला असं म्हणायचंय, जर पर्सेंटेज चेंज ग्रेटर दॅन 5% असेल, मग अशा वेळेस हे अप्रॉक्सिमेशन वापरता येत नाही. मग तुम्हाला अशा वेळेस काय करावं लागेल? जर तुम्हाला विचारलं की मोमेंटम बदललं तर वेवलेंथ किती बदलते वगैरे वगैरे, मग तेव्हा काही नाही, मग मला पर्सेंटेज चेंज इन पी काढायचं असेल तर मी सरळ लिहिल फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन इनिशियल मोमेंटम गुणिले 100. तसंच पर्सेंटेज चेंज इन वेवलेंथ बघायची असेल, इथे काय लिहू शकतो मी? फायनल वेवलेंथ मायनस इनिशियल वेवलेंथ डिवायडेड बाय इनिशियल वेवलेंथ इंटू 100. अरे लेका, असंच पर्सेंटेज काढतो ना आपण? हो सर, असंच पर्सेंटेज काढतो. आणि मग फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम तुला येऊन जाईल. अरे फायनल मोमेंटम येईल ज्यानुसार लॅम्डा आहे त्यानुसार तुला काम करता येईल की नाही? आपण क्वेश्चन सोडू, डोंट वरी. तर हा प्रश्न सोडू आता.
डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड विथ द फोटॉन इज इन्क्रीज बाय 25%. 25 म्हणजे 5 पेक्षा जास्त आहे म्हणून हे लावू शकत नाही मी, ठीक आहे ना, नाही लावू शकत. इफ इट्स अ मोमेंटम इज डिक्रीज्ड, काय म्हणते ते, मोमेंटम डिक्रीज्ड बाय पी नॉट, इनिशियल मोमेंटम वॉज. ठीक आहे, तर आता मला काय करावं लागेल, इफ डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड विथ अ प्रोटॉन डिक्रीजेस बाय 25%. बघ वेवलेंथ आहे h अपॉन पी. ठीक आहे, तर मला एक गोष्ट सांग की इन्क्रीजेस, अच्छा वेवलेंथ इन्क्रीजेस, इन्क्रीज म्हणजे काय झालं, म्हणजे फायनल जी वेवलेंथ आहे ना ती किती टक्क्यांनी वाढली. बघा फायनल वेवलेंथ किती टक्क्यांनी वाढली, 25% वाढली. म्हणजे मी असं लिहू शकतो फायनल वेवलेंथ इज इक्वल टू जी माझी ओरिजिनल वेवलेंथ होती प्लस 25% वाढली. अरे असंच लिहिशील ना, असंच लिहिशील की नाही, हो सर 25% वाढली म्हणजे असं आलं. म्हणजे फायनल वेवलेंथ किती झाली, फायनल वेवलेंथ जर तू बघितला तर इथे किती झाली, 5 λ/4. अरे वेवलेंथ जी आहे ती 25% वाढली म्हणजे मला असंच लिहावं लागेल की नाही, अरे लिहावं लागेल की नाही, हो सर लिहावं लागेल. हां हे बेसिक तुला येतं असं मला वाटतंय बरं का, मला तरी वाटतंय. म्हणजे ठीक आहे, हे झालं फायनल वेवलेंथ झाली. इनिशियल वेवलेंथ तुला माहिती आहे ही आहे ना, जसं मी म्हणतो इनिशियल वेवलेंथ काय, तर इनिशियल वेवलेंथ लॅम्डा आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, ते काय म्हणतायत, मोमेंटम इज डिक्रीज्ड बाय पी नॉट. याचा अर्थ सुरुवातीला जर मोमेंटम पी आहे तर फायनल मोमेंटम कसं असेल बघ, फायनल वेवलेंथ जे आहे त्याला मी लिहू शकतो, काय लिहू शकता सर तुम्ही, 5 λ/4. नीट लक्ष दे, चांगला प्रश्न आहे. 5 λ/4 इज इक्वल टू h अपॉन मोमेंटम डिक्रीज झाले पी नॉटनी, म्हणजे काय, पी मायनस पी नॉट करावं लागेल. अरे असंच करावं लागेल ना, हो सर करावं लागेल. आता बघ ही इक्वेशन नंबर 1 आहे आणि ही इक्वेशन नंबर 2 आहे. या दोन इक्वेशन वरून कॅल्क्युलेट करायचं का, कॅल्क्युलेट करू, चल पटकन करून टाकू. तर आता आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. ठीक आहे, हे डिव्हिजन करावं लागेल, हे तुम्ही लिहून घ्याल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून मी इथे करतो काम याचं. प्रश्न नीट वाचणे तरच काम होते बरं का, नाही तर होत नाही. बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आहे. मी काय करतो ना, एक काम करतो मी, आपण एक काम करू, लॅम्डा जागी h/p टाकू, इथं लॅम्डा जागी h/p टाकू. बघा मी काय करतो, 5/4 h/p इज इक्वल टू किती येणार आहे इथे, h अपॉन p मायनस पी नॉट. ठीक आहे, h नी h मारला. ठीक आहे, हे इकडे घेऊन जा, हे इकडे घेऊन जा, म्हणजे किती येणार आहे सर, 5p मायनस 5p नॉट इज इक्वल टू यायला पाहिजे 4p. ठीक आहे, म्हणजे p किती यायला पाहिजे, p यायला पाहिजे 5p नॉट. सुंदर प्रश्न, 5p नॉट म्हणजे आन्सर यायला पाहिजे. नीट लक्ष दे रे बाबा, हे जर तुला कॅल्क्युलेट करता येत नसेल ना, बरं एक गोष्ट सांगतो, परत एक गोष्ट सांगून देतो तुझ्या माहितीसाठी. जर तुला एखादी इनिशियल क्वांटिटी दिली असेल बरं का, आणि त्याची पर्सेंटेज चेंज कशी काढायची, म्हणजे मला म्हणायचं आहे की फायनल क्वांटिटी इनिशियल क्वांटिटी पासून कशी काढतात, इनिशियल क्वांटिटी 1 + x/100 हे लक्षात घे. हा फॉर्म्युला लक्षात ठेव. x काय सर इथे, x म्हणजे आहे पर्सेंटेज चेंज. जसं जर मी तुला विचारलं की आधी वेवलेंथ लेमडा होती आणि आता 50% वाढली तर किती झाली, म्हणजे मी कसं लिहू शकतो माहिती का, फायनल वेवलेंथ इज इक्वल टू आधीची वेवलेंथ, आधी जी काही क्वांटिटी होती आधीची वेवलेंथ 1 प्लस किती टक्क्यांनी वाढली आहे, 50%. मग 50/100 विषय संपला. जर कमी झाली तर असं लिहिलं की रिड्यूस्ड बाय, तर इथं मायनस येईल. ओके ना, ओके सर, ओके. चला, इफ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल इज इन्क्रीज टू 16 टाइम वाढली आहे इट्स प्रिव्हियस व्हॅल्यू, द पर्सेंटेज चेंज इन डी ब्रॉगली वेवलेंथ. बघ इथे पण एरर लागत नाही कारण सगळे पर्सेंटेजचे व्हॅल्यू मोठे आहेत. ठीक आहे ना, जिथे एरर लागतो ते पण बघू आपण. तर पर्सेंटेज चेंज इन डी ब्रॉगली वेवलेंथ 16 टाइम म्हटलंय. आता बघ सुरुवातीला कायनेटिक एनर्जी काय, पहिल्यांदा इनिशियल अंडर रूट ऑफ काय लिहिते, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2m/k. ठीक आहे, हे वेवलेंथचा फॉर्म्युला आहे. मला सांग वेवलेंथ कशावर डिपेंड करेल रे, मास चेंज होणार आहे का, बिलकुल नाही. टू चेंज होणार आहे का, नाही, म्हणजे कायनेटिक एनर्जी चेंज होते, बरोबर आहे ना. हे बघ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल, अरे पार्टिकलचं मास चेंज होत नाही रे, तर मी असं म्हणू शकतो की इथे वेवलेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. कळालं का, हो सर कळालं. आता नीट लक्षात घे, मी म्हणतो इनिशियल वेवलेंथ अपॉन फायनल वेवलेंथ इज इक्वल टू, कार्ट्या लक्ष दे इकडं, हे रूट ऑफ कायनेटिक एनर्जी खाली रेसिप्रोकल आहे, म्हणजे जे इनिशियलचं असेल ना ते इथं खाली येणार आहे, अंडर रूट ऑफ इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि अंडर रूट ऑफ फायनल कायनेटिक एनर्जी. ह्याचं इकडं. ठीक आहे, आलं सर. आता मला सांग किती टाइम केली आहे, 16 टाइम केली. काय कायनेटिक टाइम एनर्जी 16 टाइम केली, म्हणजे KF ला काय लिहू शकतो,
इथं लिहू शकता सर तुम्ही 16KI, बरोबर आहे का, डिवायडेड बाय KI. KI नी KI मारला आणि अंडर रूट ऑफ 16 उरला म्हणजे 4 आला. म्हणजे तुला एक कळतंय का, फायनल जे वेवलेंथ आहे ते किती आलं, इनिशियल वेवलेंथ डिवायडेड बाय 4 आलं का. फायनल वेवलेंथ इज इक्वल टू, बघ इकडून येते, इनिशियल वेवलेंथ बाय 4 आलं. आता पुढे लक्ष घे, ते काय विचारतायत की पर्सेंटेज चेंज इन द डी ब्रॉगली वेवलेंथ, पर्सेंटेज विचारतायत, पर्सेंटेज. मी जे आधी सांगितलं ना त्यांनी हा फॉर्म्युला कामाचा, बघा रामबाण येतो, एकदम रामबाण आहे, नीट लक्ष दे मी काय म्हणतोय. मला असं म्हणायचंय, काय म्हणायचंय सर तुम्हाला सांगतो ना काय म्हणायचंय. माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे, फायनल वेवलेंथ इज इक्वल टू इनिशियल वेवलेंथ 1 + x/100. विषय संपला. संपला की नाही, हो सर संपला. आता फायनल वेवलेंथ टाक, किती फायनल वेवलेंथ, फायनल वेवलेंथ आहे सर λi/4. सुरुवातीची वेवलेंथ किती होती, λi, 1 + x/100. झालं का, झालं सर. यांनी हे मारलं, ठीक आहे. आता इथून याला इकडे ऍडजस्ट कर, म्हणजे किती आलं, हे 1/4 आहे बरं का, इकडे गेल्यावर हे असं येईल बघ, काय येईल सर, 1/4 - 1 म्हणजे किती आलं ते, -3/4 इज इक्वल टू x/100. इथून x ची व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू किती आली सर, x ची व्हॅल्यू आली -75. आणि हे पर्सेंटेज मध्ये येईल, कारण x पर्सेंटेज सांगितलं होतं मी तुला, मायनसचा अर्थ कमी झालंय है ना, मग 75 हे बरोबर आन्सर आहे. मजा आली का, अरे मजा आली का, अशीच प्रॅक्टिस होत असते बेटा, असंच करायचं. हा दीदी व्यवस्थित कळतंय ना, हो सर कळतंय. चला पुढे जा, चल हे घे, चल इथे एररचा फॉर्म्युला लागेल. का लागेल सर, का लागेल, कारण की ते 0.5% आहे. ठीक आहे. मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज चेंज्ड बाय पी, शब्द इंग्रजीच येत नाही आमच्या पोरांना. मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज चेंज्ड बाय पी, चेंज्ड म्हणजे डेल्टा पी ची व्हॅल्यू दिली ती, डेल्टा पी. ठीक आहे ना, बघ डेल्टा पी ची किंमत देऊन ठेवली, किती येते पी. देन डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड विथ इज चेंज्ड बाय 0.5%. चेंज बाय, आता पर्सेंटेज मध्ये दिले म्हणजे कुठे ना कुठे ना त्यांनी तुला काय देऊन दिली बेटा, त्यांनी तुला डेल्टा λ/λ ची व्हॅल्यू देऊन दिली पर्सेंटेज मध्ये, किती दिली सर 0.5. अरे दादा ऐक ना, हे पर्सेंटेज मध्ये दिले, हे काय म्हटलंय चेंज बाय पी म्हणजे हे डेल्टा पी झाला, हे पर्सेंटेज मध्ये दिले, पर्सेंटेज म्हणजे डेल्टा λ/λ चा पर्सेंटेज आहे हा. ठीक आहे ना, हो सर कळालं. इनिशियल मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, इनिशियल मोमेंटम म्हणजे सुरुवातीचं विचारले बघ, मी फॉर्म्युला वापरतो, एररचा फॉर्म्युला वापरावा लागेल. काय फॉर्म्युला होता, मी काय दिला होता, डेल्टा पी बाय पी इज इक्वल टू मायनस डेल्टा λ मायनस डेल्टा λ/λ. झालं का, झालं सर. आता डेल्टा पी ला काय लिहू शकतो तू, डेल्टा, आता बघ इकडे काय असतं बघ, इथे पी म्हणजे काय इनिशियल आहे बरं का, हे इनिशियल आहे. ठीक आहे सर, हां हे इनिशियल मोमेंटम आहे आणि हे पण काय इनिशियल वेवलेंथ आहे. तर आपल्याला याची किंमत देऊन ठेवली आहे, याची किंमत किती दिली, याची किंमत किती दिली तुला 0.5, म्हणजे इथं मी लिहितो -0.5 पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे आलं. मग याला मला फ्रॅक्शन मध्ये किती लिहिता येईल, पर्सेंटेजचं फ्रॅक्शन करता येतं का, हो सर करता येतं. म्हणजे किती येईल -0.5 डिवायडेड बाय 100. पर्सेंटेजचं फ्रॅक्शन करताना बाय 100 करायचं असतं, कारण उत्तर हे पर्सेंटेज मध्ये दिलंच नाही म्हणून मला ते करावं लागलं. ठीक आहे ना, करावं लागलं सर. मग आता हे आलं किती 0.5 ला 1/2 लिही, म्हणजे हे येईल किती यायला पाहिजे, हे -1/200. आता काय म्हणतायत ते, तर ते म्हणतायत इज चेंज्ड बाय पी, म्हणजे इथं डेल्टा पी ची किंमत देऊन ठेवली तुला, ती किती आली पी आली. ठीक आहे ना, P/PI इज इक्वल टू डेल्टा पी, पी दिलाय बरं का रे, P/PI इज इक्वल टू -1/200. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो की PI ची किंमत पाहिजे, किती पाहिजे सर, ही पाहिजे -200p. मायनसला जाऊ दे, ते प्लस मायनस दाखवतो, म्हणजे काय वाढली असेल क्वांटिटी कमी झाली असेल त्याचा काही विषय नाही. हे -200p म्हणजे आन्सर काय पाहिजे, कुठे गेलं ते -200p. आली का मजा, बघ मी सगळ्या टाईपचे क्वेश्चन डिस्कस केले. एरर जिथे एरर वापरता येते, जिथे एरर वापरता येत नाही, जिथे लँग्वेज आहे, हे चारीचे चारी प्रश्न परत सोडो. या लेक्चरमध्ये मी सगळ्या टाईपचे प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न केलाय. हा आता याच्यातूनच येईल असं मी कधीच म्हणत नाही. आपण परीक्षेची तयारी करताना मला सांग, तू MBBS ची डिग्री घ्यायला लागलाय, जे MBBS ला शिकवलं तेच येणार आहे का, बिलकुल नाही. कोरोना तर नव्हता ना MBBS ला, आला ना कोरोना. आपण परीक्षेची तयारी म्हणजे आपण आपल्या स्किल्स, आपले कौशल्य, आपला कॉन्फिडन्स, आपली स्ट्रेंथ याचा विकास करत असतो. आलं का लक्षात, आणि त्या जोरावर आपल्याला परीक्षेत मार्क्स पडतात. हे केल्याने परीक्षेला फायदा होईल, पण तोच प्रश्न येईल आणि हे असे छोटे कामं बिलकुल नाही. ठीक आहे, संपलं, अरे वा संपलेलं आहे. अशा पद्धतीने जेवढे प्रश्न येतात बघ, आपण किती प्रश्न कव्हर केले, 1 2 3 4 5 6 आणि हे तर काय, याला एक प्रश्न आहे पण हा एक काय 4च्या बरोबर आहे. चल 7 8 9 10 प्रश्न आणि फॉर्म्युले कव्हर केलेले आहेत. अभ्यास करत राहा, काही पाहिजे असेल कमेंट करून सांग, कशावर लेक्चर घ्यायचंय काय असेल. ठीक आहे, ऑल द बेस्ट.